हाय, कशा आहात? मस्त मजेत ना. वाजलेले आहे तर संध्याकाळचे 4. तिकडून तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यायला मला इथं 4 वाजले, कारण पाऊस होता आम्हाला येताना थोडासा. त्यामुळे थांबत थांबत आलो. आल्यानंतर थोडं जेवण खाणं वगैरे केलं, थोडी रेस्ट घेतली. त्यानंतरनं इथे चाललं होतं तयारी. पाहुणे येणार ते, खास स्पेशल पाहुणे म्हणाल तरी असं पण चालेल. पाहुणे येणार होते, त्यांची तयारी सुरू होती. त्यांची येण्याची ही तयारी आमची चालू होती. रांगोळी घालत होतो आम्ही दोघी बहिणी. खास काय म्हणतात, रांगोळी घालण्यासाठी खास स्पेशली माझी वाट बघत होती इथे. मी आल्यानंतर त्याने स्टार्ट केलं. तिनं जसं सांगितलं तसंच मी केलेलं आहे. फक्त ती म्हणत होती की माझा हात आता पहिल्यासारखा ओळत नाही आहे, तू थोडी काढण्यासाठी मदत कर. सो आमची इथं रांगोळी काढण्यासाठीची तयारी चालू होती. वेलकमची रांगोळी आम्हाला काढायची होती. पाहुणे येणार होते खास, त्याच्यामुळं खास स्पेशल स्वागत त्यांचं करायचं होतं. जसं रिप्लेसमेंटमध्ये केलेलं आहे तसंच त्यांना पण करायचं होतं. सो आमची इथं तयारी चालू होती रांगोळी काढण्याची. त्यानंतर फायनल आमची रांगोळी काढून झालेली आहे, बघू शकता. फायनल हा होता, त्यांना फुलांची छान मस्त आम्ही रांगोळी काढलेली आहे. घराला छान मस्त तोरण वगैरे लावलं होतं. हे घर खरं तर शक्यतो बंद असतं, ते पाहुणे येणार होते त्यामुळे वहिनीने हे घर वगैरे छान मस्त आवरलं होतं. वहिनी पुण्याला असतात, इथं नसतात त्यामुळे त्यांचं शक्यतो हे घर बंदच असतं. ते पाहुण्यांना गावचं घर दाखवायचं होतं म्हणून काय म्हणतात इकडं येणार होते ते. नंतर छान इथं पूजा वगैरे मांडली होती आम्ही. घरातलं सगळं छान आवरलं होतं आणि बाकीची पण तुम्हाला तयारी दाखवते अजून. इथं कांदे पोह्यांचा कार्यक्रम म्हणाल तर तोच कार्यक्रम आमचा इथं चालू होता. पोहे करत होते इथं कांचन वहिनी, बघू शकता. पोह्यांचा कार्यक्रम आमच्या इथे चालू होता. बघण्याचा किंवा मग काय म्हणतात ठरवण्याचा कार्यक्रम असतो तो पोह्यांशिवाय काय म्हणतात अपुरा आहे असं म्हणलं तर चालेल, कारण पोहे केल्याशिवाय कार्यक्रम आपला अपुरा आहे. पाहुणे याच्या आधीच आम्ही पोहे वगैरे करून ठेवले होते, कारण नंतर जास्त गडबड वगैरे नको. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला होता की ते पाहुणे येणार होते दुपारच्या जेवणात. आम्ही जेवण पण रेडी ठेवलं होतं, पण त्यांची रस्ता चुकली आणि त्यांना यायला वेळ झाला. संध्याकाळ झालेली आहे, त्यांना यायला 6:30-7 वाजले. सो म्हणलं आता हे टायमिंग आहे, ते म्हणलं जेवणाच तर काय नाही, जेवणार नाहीत म्हणून आम्ही पोहे केले होते त्यांच्यासाठी. नाहीतर डायरेक्ट आम्ही जेवणच रेडी केलं होतं, पण यायला त्यांना वेळ झाला त्यामुळं 7 वाजले यायला, त्यामुळे पोहे केलेले होते. फायनल काय म्हणतात पोहे वगैरे चहा नाश्ता त्यांच्यासाठी दिलेला होता. त्यानंतर इथे बघू शकता सगळे बसले होते, आले होते ते फायनली पाहुणे. त्यांचं स्वागत कसं केलं तेही तुम्हाला दाखवते, बघू शकता. छान मस्त पायघडा अगदी आम्ही स्वागत केलं होतं. तुम्ही म्हणाल असं का केलं, तर जेव्हा आम्ही त्यांच्या घरी तिकडच्या साईडला गेलो होतो मुलीकडे, तेव्हा पण त्यांनी खूप छान मस्त आमचं आदरातिथ्य केलं होतं. सो काय म्हणतात जसाच तसं आपणही करायला हवं आहे. या समोर ज्या आहेत त्या अनिता वहिनी आहेत, त्यांचं स्वागत करत आहेत त्या. मम्मीने अनिता वहिनी दोघीजण पुढे होत्या, बाकी ही सगळी त्यांची फॅमिली होती. म्हणजे तिकडून जे आले होते ते लोक. आपलं पण मला फुलं देण्यासाठी उभं केलं होतं, तू फुलं दे म्हणे, म्हणून मला फुलं देण्यासाठी उभं केलं होतं. त्यांनी पण असंच त्यांचं स्वागत केलं होतं. जेव्हा मम्मी पप्पा हे सगळे दादा वहिनी वगैरे सगळेच इकडे गेले होते, तेव्हा त्यांचंही छान मस्त स्वागत केलं होतं त्यांनी. खूप छान भारी भारी वाटत होतं बघा. कल्याणची मम्मी पण आहे. सगळेजण काय म्हणतात ह्या कार्यक्रमासाठी सगळेजण आले होते. पाहुणे जे असतात आमचे, म्हणजे आमचे रिलेटिव्ह जेवढे होते ते या कार्यक्रमासाठी सगळेजण आले होते. आणि इकडं आमची चिल्लर पार्टी आहे. पाहुण्यांचं छान मस्त आदरातिथ्य केलं. सगळं फुलं वगैरे देऊन त्यांना छान मस्त ओवाळून आत घेतलं. यायलाच त्यांना इतका वेळ झाला की त्यामुळे तुम्हाला थोडासा अंधार वाटत आहे. खूप वेळ झाला त्यांना येण्यासाठी. बराच वेळ गेला. त्यानंतर पाहुण्यांचं छान मस्त आदरातिथ्य झाल्यानंतर घरात म्हणजे आमच्या साईडला जी पद्धत आहे ते तुम्हाला पुढे दिसून येईलच. कोल्हापूर साईडला अशी पद्धत आहे की जेव्हा पाहुणे येतात, कोल्हापूर साईडला अशी पद्धत आहे की जेव्हा आपल्या घरी नवीन एखादे पाहुणे येतात तेव्हा श्रीफळ आणि शाल देऊन त्यांचं मस्त छान आदरातिथ्य केलं जातं. इथे बघू शकता पांडुदादा आणि लखनदादा आहेत. माझ्या वेळी जेव्हा आमचं लग्न ठरवायचं होतं तेव्हा ही दोघे होतेच. सगळीकडे काय म्हणतात असं ह्याचा कार्यक्रम असला की आपल्या जवळचे जे एवढे जवळचे रिलेटिव्ह आहेत किंवा बोलचाल करणारे माणसं आहेत त्यांना बोलवलं जातं.
सो पांडुदादाला आणि लखनदादाला बोलवलं होतं. छान मस्त त्यांचा आदरातिथ्य केलेलं आहे आम्ही, शाल श्रीफळ वगैरे देऊन. आपल्या घरी येणार म्हटल्यावर थोडं तरी वेगळं काहीतरी त्यांना दिसायला पाहिजे म्हणून छान त्यांचं स्वागत वगैरे केलं. थोडा वेळ त्यांनी रेस्ट केली, पाहुण्यांचं रेस्ट केली, चहा पोहे वगैरे आम्ही केलेलं आहे. त्यांच्या जेवढ्या लेडीज होत्या त्याही आल्या होत्या. सो काय म्हणतात, त्यांना आम्ही आमचं घर वगैरे सगळं फिरून दाखवत होती मम्मी. त्यानंतर थोडा वेळ त्यांनी रेस्ट केली, एक अर्धा तास पाऊण तास थोडीशी रेस्ट केली त्यांनी, कारण खूप लांबचा प्रवास करून आले होते. संभाजीनगर औरंगाबाद तिकडून ते आले होते. सो त्यांना येण्यातच खूप वेळ झाला होता, बराचसाच वेळ त्यांना येण्यासाठी गेला होता. मार्ग त्यांचा चुकला होता येण्यासाठी. ते पुणे काय म्हणतात ते इकडं पुण्याच्या साईडून आले होते, पुणे कराड सातारा असं करता आले होते. ते चुकीचा मार्ग निवडला त्यांनी येण्यासाठी. सो त्यांना मुळात त्यांनी काय म्हणतात, तो आमच्या इकडचा कोल्हापूरचा जो भाग आहे तो फर्स्ट टाईम पाहिला होता, त्यामुळे त्यांचं थोडंसं कन्फ्युजन झालं येण्यासाठी त्यांना वेळ झाला. सो मला तर खूप लांबचा प्रवास ते करून आलेले आहे, थोडे रेस्ट वगैरे घेऊ देते म्हणून त्यांना रेस्ट वगैरे करायला लावली थोडा वेळ. आणि त्याच्यानंतर मग आमचं जे काय बोलण्याचा कार्यक्रम होता किंवा ठरवण्याचा जो कार्यक्रम होता देणे घेण्याचा, तो त्यानंतर आमचा हा कार्यक्रम झाला होता. इथे बघू शकता सगळेजण त्यांच्या साईडचे पण आले, आमच्या साईडचे पण, दोन्हीकडचे पण बसले होते ठरवण्यासाठी. त्यांचे रिलेटिव्ह आमचे रिलेटिव्ह असे सगळेजण मिळून काय म्हणतात कार्यक्रम ठरवत होते. त्यानंतर मग सगळं आमचा कार्यक्रम वगैरे म्हणजे जे काय ठरवाठरवी देणे घेण्याचं होतं ते ठरवून झाल्यानंतर जे ऑलमोस्ट आपलं सगळं ठरलेलं असतं ते काय म्हणतात यादी किंवा जे आपण काय म्हणतात याद्या करायला बसलेलं असतं ते सगळं त्यांनी ठरवलेलं असतं ते वाचून दाखवत होता दादा. मुलीकडची बाजू, आमची मुलाकडची बाजू आहे ऑफकोर्स, त्यामुळे तो मुलाकडच्या बाजूने बोलत होता, मुलाकडची बाजू तो वाचून दाखवत होता की असं असं आपलं सगळं देणे घेण्याचं ठरलेलं आहे. फायनल रिझल्ट होता. सो काय म्हणतात पूर्वीच्या काळी पत्रिका वगैरे असा काहीच प्रकार नव्हता. याद्या म्हणजे हा तुमच्या लग्न झालेल्याचा एक पुरावा मानला जायचा. सो काय म्हणतात आमच्या लग्नातसुद्धा हे केलं होतं. पूर्वीपासूनच ही प्रथा आणि काय म्हणतात हे चालत आलेली आहे याद्या करणे. सो त्यांच्याकडे पण होतं, आमच्याकडचं पण होतं, दोन्हीकडचं पण तो वाचून दाखवत होता. आदिराज इथे मला आदिराज वॉईस ओव्हर देताना सुद्धा मला आदिराज खूप त्रास देत आहे. तर फोन हवा आहे, मी दिलेलं नाही आहे म्हणून त्याला एवढा त्रास देत आहे. सो फायनली काय म्हणतात हे तर मी आदिराजला आत घेऊन बसले होते कारण या कार्यक्रमामध्ये त्याने खूप जास्त गोंधळ घातला होता म्हणून त्याला मी आतल्या बेडरूममध्ये घेऊन बसले होते. तर त्याने काहीच व्यवस्थित नीट बोलचाल करू दिली नव्हती. थोडा अजून वहिनीने थोडा पाहुण्याने सांगितलं होतं जे आमचे रिलेटिव्ह आहेत आदर्श वगैरे तो कोणच आले नाहीत तर बसायला आम्हाला जागा झाली नसती. दी वगैरे कोणच आले नाही, मुलाची 10वी असल्यामुळे तिला येता आलं नाही. सो अशी काय म्हणतात त्यांनी सगळ्याचे वाचून दाखवल्यानंतर सगळ्यांना मान्य आहे का आणि असंच ठरलेलं आहे असं सगळ्यांना सांगत होतं ते. त्यानंतर साक्षीदार म्हणून सगळ्यांच्या सह्या वगैरेच्या असतात
त्या सगळ्यांच्या वगैरे घेतला. नंतर फायनली आपलं झाल्यानंतर एकमेकांना पेढा वगैरे भरवली आणि छान असा त्या कार्यक्रमाची सांगता केलेली होती. त्यानंतर आमचं जेवण खाणं वगैरे झालं. ते लांबून आले होते त्यामुळे त्यांना लगेच आम्ही जेवायला वगैरे बसवलं आहे. असंच तिथल्या तिथे आम्ही लगेच त्यांना जेवायला वगैरे बसवलं. जेवण झालं त्यांना आराम करण्यासाठी थोडा वेळ दिलेला आहे. त्यानंतर ते छान मस्त दुसऱ्या दिवशी कोल्हापूरला वगैरे जाऊन छान फिरून आले होते. कोल्हापूर साईडचा भाग त्यांनी फर्स्ट टाईम बघितला होता. छान कोल्हापूर जिल्हा त्यांना आवडला असं म्हणत होते ते. छान आहे तुमचं कोल्हापूर असं काहीतरी ऐकलं ना तर खरंच खूप भारी भारी वाटतं. असं चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते. हा कार्यक्रमाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. छान मस्त बाय बाय.